जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. धर्मवीर आनंद दिघे जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे जितेंद्र यांना धर्मवीर आनंद दिघे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. जितेंद्र यांना हा पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला? तर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जितेंद्र यांना त्यांच्या अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. जितेंद्र यांचं मूळ नाव काय? तर रवी कपूर असे यांचं मूळ नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या भारतीय शहरात अर्थ शॉट प्राइज 2026चं आयोजन केलं जाणार आहे? तर 2026 मधील अर्थ शॉट प्राइज सोहळ्याचं आयोजन आपल्या भारतात केलं जाणार आहे. व भारतातील कोणत्या शहरात? तर मुंबई या शहरात याचं आयोजन नोव्हेंबरमध्ये करण्यात येईल. मित्रांनो, भारतात प्रथमच याचं आयोजन करण्यात येत असल्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. लक्षात ठेवा, भारतातील मुंबई या शहरात याचं आयोजन केलं जाईल. अलीकडेच मुंबईत हवामान सप्ताह आयोजित करण्यात आला होता व यातच ही घोषणा करण्यात आली. या अर्थशॉट प्राइजविषयी सांगायचं झालं तर ब्रिटनचे प्रिन्स विल्यम यांनी 2020 साली या पुरस्काराची स्थापना केली होती. व हा पुरस्कार कोणाला दिला जातो? तर पृथ्वी वाचवण्यासाठी पर्यावरण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. 2025 मध्ये हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर त्याचे 5 विजेते आहेत. प्रोटेक्ट अँड रिस्टोर नेचरसाठी ब्राझीलच्या रिग्रीन या संस्थेला पुरस्कार मिळाला. क्लीन आवर एअरसाठी कोलंबियाच्या बोगाटा शहराला. रिव्ह्यू आवर ओशियनसाठी द हाय सी ट्रीटीला हा पुरस्कार मिळाला. बिल्ड अ वेस्ट फ्री वर्ल्डसाठी नायजेरियामधील लागोस फॅशन वीकला. तर फिक्स आवर क्लायमेटसाठी बांगलादेशच्या फ्रेंडशिप या संस्थेला हा पुरस्कार मिळाला आहे. 2025 मध्ये नोव्हेंबरमध्ये या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं व याचे 5 विजेते आहेत. पुढील प्रश्न. लिबर विन चॅम्पियनशिप कप 2026चं विजेतेपद कोणी पटकावले? तर या लिबर विन चॅम्पियनशिप कप 2026चं विजेतेपद आपल्या पंकज अडवाणी यांनी पटकावलं आहे. बरं, पंकज अडवाणी हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ते बिलियर्ड्स व स्नूकर या खेळाशी संबंधित आहेत. व अलीकडेच पार पडलेल्या लिबर विन चॅम्पियनशिप कपमध्ये त्यांनी अंतिम सामन्यात कमल चावला यांना हरून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. त्यांचं या स्पर्धेतील हे पहिलंच विजेतेपद आहे. व ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? तर कर्नाटकमधील बेंगलोर या शहरात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मित्रांनो, या विजयानंतर पंकज अडवाणी यांना लिबरविनचा भारतीय ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त करण्यात आला आहे. पंकज अडवाणी यांच्याविषयी सुद्धा लक्षात ठेवा, त्यांना 2018 साली पद्मभूषण, 2005-6 साली मेजर ध्यानचंद खेलरत्न तर 2004 साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. AI फॉर ॲग्री 2026 शिखर परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आलं? कोणती परिषद आहे? तर AI फॉर ॲग्री व या परिषदेचं आयोजन आपल्या महाराष्ट्रातील मुंबई या शहरात करण्यात आलं होतं. ही परिषद कधी पार पडली? तर 22 ते 23 फेब्रुवारी दरम्यान मुंबईमधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या नवीन CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या नवीन CEO या भारतीय वंशाच्या आशा शर्मा बनल्या आहेत. आशा शर्मा यांनी 2011 साली मायक्रोसॉफ्टमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती व आता 2026 मध्ये त्या मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या नवीन CEO बनल्या आहेत. याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्यात, त्या एकदा आपण रिवाईज करून घेऊया. मणिपूरचे नवे मुख्यमंत्री हे युमनाम खेमचंद सिंह बनलेत. मुंबईच्या महापौर रितू तावडे, दिल्लीचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त अशोक कुमार, थायलंडमधील भारताचे राजदूत पुनीत अग्रवाल, गिफ्ट सिटीचे अध्यक्ष उदय कोटक, BROचे 29वे महासंचालक हरपाल सिंग तर अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष हे के बालासुब्रमण्यम बनले आहेत. आता हा प्रश्न पहा. अलीकडेच ब्राझीलचे राष्ट्रपती लुला दी सिल्वा हे भारत भेटीवर आले होते. तर या भेटीदरम्यान या दोन्ही देशात किती करार करण्यात आलेत हेच आपल्याला यात सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच भारत व ब्राझील या दोन्ही देशात
10 करार करण्यात आलेत. ब्राझीलचे राष्ट्रपती लुला दी सिल्वा हे 18 ते 22 फेब्रुवारी दरम्यान भारत भेटीवर आले होते व त्यांनी या भेटीदरम्यान भारताबरोबर 10 महत्त्वपूर्ण करार केलेत व या करारामध्ये खनिज सहकार्य कराराचा देखील समावेश आहे. हा करार बराच चर्चेत होता, त्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे भारत आणि ब्राझील यांच्यात खनिज सहकार्यासाठीचा देखील करार झाला. या दोन्ही देशांनी पुढील 5 वर्षात म्हणजेच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार हा 20 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत नेण्याचं लक्ष ठेवलं आहे. 2024-25 मध्ये या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार किती होता तर 12 अब्ज डॉलर इतका होता. तो वाढून आता 2030 पर्यंत 20 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. मॅपमध्ये पहा, ब्राझील हा देश दक्षिण अमेरिका खंडात स्थित आहे. ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया तर चलन हे रियाल आहे. ब्राझीलची अधिकृत भाषा कोणती तर पोर्तुगीज येथील अधिकृत भाषा आहे. आणि मित्रांनो, जगातील सर्वात मोठी नदी ॲमेझॉन नदी ही ब्राझील या देशातूनच वाहते. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या भाषा लिपीने आपले 100 वर्षे पूर्ण केले आहेत? तर मित्रांनो, आता ओल चिकी लिपी या भाषा लिपीने आपले 100 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यासाठीच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व या कार्यक्रमात भारत सरकारने ओल चिकी लिपीच्या 100 वर्षे पूर्तीनिमित्त 100 रुपयाचं एक स्मारक नाणं व स्मारक टपाल जारी केला आहे. बरे, ओल चिकी लिपी कोणी तयार केली तर 1925 मध्ये पंडित रघुनाथ मुर्मू यांनी या लिपीची निर्मिती केली व ही लिपी संताली भाषेसाठी वापरण्यात येते. या लिपीमध्ये एकूण 30 अक्षरे आहेत. पंडित रघुनाथ मुर्मू यांनी संताली भाषेच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं व संताली भाषेला त्यांनी लिहिण्याजोगं देखील बनवलं. संताली भाषेचा आज भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये देखील समावेश आहे. या भाषेचा समावेश अनुसूची 8 मध्ये 2003 साली 92व्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आला. पुढील प्रश्न, कोणाच्या हस्ते टिटॅनस आणि प्रौढ गटसर्प आजारावरील टीडी लस लॉन्च करण्यात आली? तर ही जी टीडी लस आहे ही आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी लॉन्च केली आहे. मित्रांनो, आता टिटॅनस आणि डिप्थेरिया या दोन्ही आजारासाठी एकच लस देण्यात येणार आहे. या दोन्ही आजाराविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया. टिटॅनस हा एक जीवाणूजन्य आजार आहे व या आजारात मज्जासंस्थेवर परिणाम होतो. आणि हा आजार कोणत्या जीवाणूमुळे होतो तर क्लोस्ट्रीडियम टेटानी या जीवाणूमुळे हा आजार होतो व हा जीवाणू माती, धूळ आणि प्राण्यांच्या विष्ठेमध्ये आढळतो आणि उघड्या जखमांपासून तो आपल्या शरीरात प्रवेश करतो. आता डिप्थेरिया या आजाराविषयी सांगायचं झालं तर हा एक दुर्मिळ पण गंभीर जीवाणूजन्य संसर्ग आहे. या आजारात काय होतं तर बाधित व्यक्तीला श्वास घेण्यात समस्या निर्माण होतात. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी जागतिक शांतता आणि समज दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक शांतता आणि समज दिन आहे हा दरवर्षी 23 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस 23 फेब्रुवारी रोजीच का साजरा केला जातो तर मित्रांनो, 23 फेब्रुवारी 1905 रोजी शिकागोमध्ये पहिली रोटरी बैठक आयोजित करण्यात आली होती व याच्या स्मरणार्थच दरवर्षी हा दिवस 23 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. याचा उद्देश काय तर जगात शांतता, प्रेम आणि बंधुभाव राखणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या कलमाअंतर्गत मासिक पाळीचे आरोग्य हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित केला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच कलम 21 अंतर्गत आता सर्वोच्च न्यायालयाने मासिक पाळीचे आरोग्य हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित केला. हा निर्णय कोणत्या खंडपीठाने दिला तर जे.बी. पारडीवाला व न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या 2 सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, भारतातील पहिली सरकार समर्थित नॅशनल बायोबँक फॉर लायसोसोमल स्टोरेज डिसऑर्डर कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.